आज एक मी पुस्तक वाचायला घेतलं, याचं नाव आहे विचार करा आणि श्रीमंत व्हा. हे इंग्लिश पुस्तक थिंक अँड ग्रो रिच याचं मराठी अनुवाद आहे. या पुस्तकाचे जे लेखक आहेत नेपोलियन हिल यांनी 20व्या शतकामध्ये खूप मोठी वैचारिक क्रांती आणली. नेपोलियन हिल यांनी अर्ल नाइटिंगेल, बॉब प्रॉक्टर यासारख्या अनेक खूप मोठ्या मोठ्या मोटिवेशनल ट्रेनरला या क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी मोटिवेट केलं. भरपूर लोकांचं आयुष्य या पुस्तकाच्या वाचनाने बदललं. त्यामुळे मी माझ्या या स्वतःच्या जे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी त्यासाठी सुरुवात मी या पुस्तकाच्या वाचनापासून करत आहे. माझा प्रयत्न असेल की रोज मी मिनिमम 20 मिनिटं या बुकचं रीडिंग करेन. त्या पिरियडमध्ये समजा एखादा चॅप्टर अर्धा राहत असेल तर तो चॅप्टर पूर्ण करून मग आपण ह्या व्हिडिओचा एंड करेन. त्याचबरोबर जर मला काही कॉमेंट्री करायला जमलीच त्याच्यावर तर किंवा माझं ओपिनियन जे असेल, माझं अंडरस्टँडिंग असेल तेही मी याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन. ओके, आज आपण या पुस्तकाची सुरुवात करतोय. लेखकाचं जे प्रस्तावना आहे किंवा निवेदन आहे ते घेऊन. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात मी अनेक वर्ष काळजीपूर्वक ज्यांचं विश्लेषण केलेलं आहे अशा अत्यंत श्रीमंत माणसांच्या गडगंज संपत्ती कमावण्याच्या मागचं, पैसा कमावण्याच्या मागचं गुपित रहस्य काय होतं याची चर्चा केली आहे. या रहस्याकडे माझं लक्ष 50 वर्षांहूनही अधिक काळापूर्वी अँड्रू कार्नेगी यांनी वेधलं होतं. तो धूर्त पण स्नेहल स्कॉट वृद्ध माणूस. मी एक लहान मुलगा होतो त्यावेळी निष्काळजीपणाने माझ्या मनात ते रहस्य सांगता झाला. मग तो आपले डोळे मिस्किलपणे मिचकवीत आपल्या खुर्चीत रेलून बसला आणि त्यानं मला जे काही सांगितलं होतं ते मला समजलं तरी आहे किंवा नाही हे काळजीपूर्वक बघू लागला. मी ते ग्रहण केल्याचं त्याच्या ध्यानात आल्यानंतर त्यानं मला ते रहस्य जगापुढे, अशा स्त्री पुरुषांपुढे जे ते रहस्य ठाऊक नसल्यामुळे अपयशी ठरले होते त्यांच्या पुढे मांडण्यासाठी अजून 20 व अधिक वर्ष तयारीत घालवायला तत्पर आहे का हे विचारलं. मी त्याला होकार दिला आणि मिस्टर कार्नेगी यांच्या सहकार्यानं मी माझं वचन पूर्ण केलं. जीवनातील सर्व क्षेत्रातील शेकडो लोकांनी त्या रहस्याची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता ते रहस्य या पुस्तकात कथन केलं आहे. ज्या रहस्यमय जादूच्या गुपितानं मिस्टर कार्नेगी यांना प्रचंड यश मिळवून दिलं होतं, ते गुपित ज्यांना लोक पैसा कसा कमावतात त्याचा शोध घेणे इतकी सवड नसेल त्यांच्या हितासाठी पुस्तक रूपानं ठेवावं ही त्यांचीच कल्पना होती. आणि त्यांची अशी अपेक्षा होती की सर्व क्षेत्रातील लोकांच्या अनुभवातून त्या गुपिताची परीक्षा मी घ्यावी व त्याच्या ठामपणाचं प्रदर्शन लोकांपुढे मांडावं. त्यांना असं वाटत होतं की हे गुपित सर्व पब्लिक स्कूल्स आणि कॉलेजमधून मुलांना शिकवावं. आणि त्यांनी असं मत प्रदर्शित केलं होतं की जर ते नीट रीतीने शिकवलं गेलं तर त्यांना संपूर्ण शिक्षण पद्धतीत असा क्रांतिकारक बदल घडेल की शालेय शिक्षणासाठी खर्ची पडणारा अवधी अर्ध्यावर येईल. श्रद्धा या विषयावरील या प्रकरणात तुमच्या वाचनात युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन या प्रचंड कारखान्याच्या संघटनेची आश्चर्यजनक कथा वाचण्यात येईल. त्या कथेत मिस्टर कार्नेगी एक तरुण उत्साही उद्योजकाच्या माध्यमानं ते स्वप्न कसं साकारलं आणि त्याद्वारे त्यांचा तो फॉर्म्युला जे लोक तो आत्मसात करण्यास तयार आहेत ते कसा यशस्वी होऊ शकतात हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्या गुप्त पद्धतीच्या एकाच प्रयोगाद्वारे चार्ल्स एम श्वाब यांना पैसा व संधी या दोन्ही बाबतीत प्रचंड यश लाभलं. थोडक्यात सांगायचं तर त्या फॉर्म्युलाच्या या प्रयोगाची आदमासे किंमत $600 दशलक्ष एवढी भरते. या सत्यकथा आणि त्या सत्यकथा जे मी मिस्टर कार्नेगींना ओळखतो त्या सर्वांनाच सुपरिचित आहेत. तुम्हाला हे पुस्तक वाचल्याने काय मिळू शकेल याची कल्पना देतील, पण त्यासाठी तुम्हाला नक्की काय हवं आहे याची पूर्वकल्पना देते. जसं की मिस्टर कार्नेगींनी योजलं होतं, ही गुपिते हजारो पुरुषांना व महिलांना पोचविण्यात आली आणि त्यांनी त्याचा आपल्या व्यक्तिगत उत्कर्षासाठी योग्य तो उपयोगही केला. काही जणांनी प्रचंड प्रमाणात यश मिळवलं, अन्य जणांनी त्याचा उपयोग केला आपल्या घरात एक सुसंवाद निर्मितीसाठी यशस्वीरित्या केला. एका धर्मगुरूंना त्याचा उपयोग एवढ्या परिणामकारकपणे केला की त्यामुळे त्याचं उत्पन्न वर्षाला $75,000 अधिक झालं होतं. सिन्सिनाटी येथील एका शिंपी आर्थर नॅश
यांनी आपल्या अगदी डबघाईला आलेल्या व्यवसायात हाच फॉर्म्युला चाचणीसाठी वापरला. तो धंदा ऊर्जितावस्थेला आला आणि आपल्या मालकाला प्रचंड लाभ मिळवून दिला. मिस्टर नॅश आता नाही, पण व्यवसाय मात्र अजूनही तेजीत आहे. तो प्रयोग एवढा एकमेव ठरला की वार्तापत्र आणि मासिकांनी त्याची $1 दशलक्ष अधिक मोलाची प्रसिद्धी करून स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. हेच गुपित डल्लास टेक्सास निवासी स्टुअर्ट ऑस्टिन वियर यांना सांगितलं. तो स्वीकारण्यासाठी ते एवढे तत्पर होते की त्यांनी आपला व्यवसाय बंद करून कायद्याचा अभ्यास सुरू केला. त्यांना त्यात यश मिळालं का, त्यांची कथा देखील सांगितली आहे. एल सॅले एक्सटेन्शन युनिव्हर्सिटीसाठी जाहिरात व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना त्यावेळी त्यांचं विशेष नाव असं नव्हतं. अध्यक्ष जी चॅपलिन यांना भेटण्याचा योग आला. त्यावेळी मी हा फॉर्म्युला इतक्या परिणामकारक रीतीने वापरला की त्यामुळे मला एल सॅले ही देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठातील एक नावारूपास आली. ज्या गुपिताचा मी संदर्भ देत आहे ते या पुस्तकातून किमान 100 वेळा तरी उच्चारलं गेलं आहे. त्याचा तसा प्रत्यक्ष उल्लेख केलेला नाही, कारण ते झाकलेलं असतानाच आणि ज्यांना ते वापरायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी ते शोधून घेण्यासाठी ठेवल्यानं त्याचा अधिक यशस्वीपणे विचार केला जाऊ शकतो. त्यामुळेच तर मिस्टर कार्नेगी ते मला अगदी चुपचाप रीतीने दिला. पण त्यांचं काही विशिष्ट असं नाव मात्र सांगितलं नाही. तुम्ही जर वापरावयास तयार असाल तर तुम्हाला यातील प्रत्येक प्रकरणात निदान एक तरी त्याची ओळख पटेल. तुम्ही जर खरोखर तयार असाल तर मला अशी उर्मी येते की तुम्हाला जे घडावं उघड करावं, पण त्यामुळे जर तो तुम्ही स्वतःच प्रयत्न करून तो शोधून काढला तर तुम्हाला जो लाभ होऊ शकतो त्यातील बराचसा तुम्ही घालवून बसाल. जर तुम्ही कधी निरुत्साही झाला असाल, जर तुम्हाला तुमच्या मार्गातील अडचणी दूर करण्यात अगदी नाकीनऊ आल्या असतील, जर तुम्ही प्रयत्न केला असेल आणि अयशस्वी झाला असाल, जर तुम्ही आजारपणामुळे किंवा शारीरिक व्याधीमुळे अडचणीत आला असाल, तर तुम्हाला माझ्याच मुलानं कार्नेगी फॉर्म्युलाचा शोध घेऊन कसा लाभ घेतला ती सत्यकथा निराशेच्या वाळवंटातील तुम्ही शोधत असलेला मृगजळ वाटेल असं मला वाटतं. पहिल्या विश्वयुद्धाच्या कालखंडात अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी या रहस्याचा भरपूर वापर केला. त्या युद्धात लढणाऱ्या प्रत्येक सैनिकापर्यंत ते रणांगणावर जाण्यापूर्वीच प्रशिक्षणाच्या रूपात पोहोचविलं गेलं होतं. अध्यक्ष विल्सन यांनी स्वतःच मला सांगितलं होतं की युद्धासाठी निधी उभारण्यासाठी तो एक सबळ घटक होता. या रहस्याचं एक विशेष असं की जे लोक ते एकदा मिळवून त्याचा वापर करतात ते स्वतःला आपसुकच यशाकडे आकर्षित झाल्याचा अनुभव घेतात. जर तुम्हाला हे खरं वाटत नसेल तर या पुस्तकात ज्या लोकांनी ते वापरल्याचं म्हटलं आहे त्यांच्या कार्याचा स्वतःच नीट अध्ययन करा आणि आपली खात्री करून घ्या. अगदी काही न देता काही मिळतं असं काहीच नसतं. ज्या रहस्याचा मी वारंवार जप करतोय ते देखील उचित किंमत चुकविल्याशिवाय मिळणार नाही, पण त्याची ही किंमत त्याच्या खऱ्या मूल्यापेक्षा पुष्कळ कमी आहे. जे त्याचा शोध विशिष्ट हेतून घेत नाही त्यांना ते वाटेल त्या किमतीत मिळणार नाही. ते कोणाला दान म्हणून दिलं जाऊ शकत नाही. ते पैसा देऊनही विकत घेतलं जाऊ शकत नाही. त्याचं कारण असं की ते 2 भागात येतं. जे लोक ते रहस्य मिळवण्यासाठी तयार असतात त्यांच्याजवळ एक भाग आधीच असतो. जे लोक रहस्य मिळवण्यासाठी तयार असतात त्या सर्वांसाठी ते समान उपयोगात येतं. शिक्षणाचा त्याच्याशी काहीच संदर्भ नाही. माझ्या जन्माच्या खूप पूर्वी ते थॉमस अल्वा एडिसन यांना सापडलं होतं. त्यांनी त्याचा हुशारीने वापर करून ते जगाचे अग्रगण्य शोधक झाले, पण त्यांचं शालेय शिक्षण मात्र फक्त 3 महिन्यांचंच होतं. ते रहस्यानंतर एडिसन यांचे सहयोगी एडिसन व्ही बार्नस यांना मिळालं. त्यांनी ते इतक्या परिणामकारक रीतीने वापरलं की त्यावेळी त्यांचं वार्षिक उत्पन्न जरी फक्त $12,000 असलं तरी त्यानंतर त्यांनी अमाप संपत्ती मिळवली आणि ऐन तारुण्यातच निवृत्ती पत्करली. त्यांची कथा या पुस्तकात तुम्हाला पहिल्या प्रकरणातच आढळेल. त्यांना विश्वास वाटेल की संपत्ती, श्रीमंती तुमच्या आवाक्याबाहेर नाही.
तुमची जशी इच्छा असेल ते तुम्ही होऊ शकता. पैसा, कीर्ती आणि प्रतिष्ठा व सुख ज्यांना हवं आहे आणि त्यासाठी जे तयार आहे त्यांना ते मिळू शकतं. पण मला हे कसं कळणार? हे पुस्तक समजून पूर्ण होण्यापूर्वीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. तुम्हाला यातील तुम्हाला ते यातील काही पहिल्या प्रकरणातच मिळेल, नाहीतर शेवटल्या पानावरही मिळेल. मी ज्यावेळी मिस्टर कार्नेगी यांच्या सांगण्यावरून हे संशोधनाचं कार्य 20 वर्षांपर्यंत करीत होतो, त्यावेळेला मी शेकडो लोकांच्या कार्याचं विश्लेषण केलं आणि त्यातील अनेकांनी अशी स्वीकारोक्ती दिली की त्यांनी आपली अमाप संपत्ती कार्नेगी रहस्य वापरूनच मिळवली होती. त्या लोकात खालील लोकांचा समावेश आहे: हेनरी फोर्ड, विल्बर राईट, विल्यम रिग्लेजू, विल्यम जेनिंग्स ब्रायन, जॉन वानामेकर, डॉक्टर स्टार जॉर्डन, जेम्स जे हिल, जे ओजेन ऑर्थर, जॉर्ज एस पार्कर, आर्थर ब्रिस्बेन, ई एम स्टॅटलर, हॅरिस एफ विल्यम्स, हेनरी एल डोहेर्टी, डॉक्टर फ्रँक गुंजाल्स, सायरस एच के कार्टिस, डॅनियल विलार्ड, जॉर्ज ईस्टमन, किंग जिलेट, चार्ल्स एम श्वाब, राल्फ ए विक्स, थिओडोर रूझवेल्ट, जज डॅनियल टी राईट, जॉन डब्ल्यू डेव्हिस, एडवर्ड डब्ल्यू बॉक, एल्बर्ट ह्यूबर्ट, फ्रँक ए मुसे, जॉन डी रॉकफेलर, अल्बर्ट एच गॅरी, थॉमस एडिसन, अलेक्झांडर ग्राहम बेल, फ्रँक ए वँडरलीप, जॉन एच पॅटरसन, एफ डब्ल्यू वुलवर्थ, जुलियस रोझेनवाल्ड, कर्नल रॉबर्ट ए डॉलर, स्टुअर्ट ऑस्टिन वियर, एडवर्ड ए फिलेन, डॉक्टर फ्रँक क्रेन, एडिसन सी बार्नस, जॉर्ज एम अलेक्झांडर, आर्थर नॅश, जे जी चॅपलिन, क्लॅरेन्स डॅरो, यू एस सिनेटर जेनिंग्स, वुडरो विल्सन, रुडॉल्फ, विल्यम हॉवर्ड टॅफ, लुथर बर्बँक. ही नावांची यादी म्हणजे ज्या अमेरिकनांनी आपल्या आर्थिक व अन्य यशाद्वारे नाव मिळवलं त्या शेकडो जणांपैकी एक अगदी छोटा भाग आहे. आणि ते हेच सिद्ध करतात की जे लोक कार्नेगींचं रहस्य समजून घेऊन त्याचा वापर करतात ते जीवनात खूप उच्च स्थानावर जाऊन पोहोचतात. मला आजपर्यंत असा एकही माणूस सापडला नाही ज्याला हे रहस्य वापरण्याची इच्छा झाल्यावर त्याला आपल्या निवडीच्या क्षेत्रात नाव घेण्याजोगं यश मिळालं नसेल. आणि मला असा एकही माणूस आजपर्यंत भेटला नाही ज्यानं मोठं नाव कमवलंय आणि प्रचंड संपत्ती तर मिळवलीये, पण ते या रहस्याचा वापर केल्याविना या 2 सत्य अवस्थांमुळेच मी निष्कर्ष काढतो की स्वतःचा शोध घेण्यासाठी आवश्यक त्या ज्ञानाचा एक भाग म्हणून शिक्षण नावांच्या लोकप्रिय गोष्टींहून हे रहस्य अधिक महत्वाचं आहे. तसं म्हटलं तर शिक्षण आहे तरी काय ते देखील यात विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. तुम्ही ते वाचत असताना एकदम केव्हा तरी ते रहस्य ज्याचा मी सारखा जप करीत आहे त्या पानांतून एकदम उडी मारेल आणि ते तुमच्या समोर उभं राहील. पण त्यासाठी तुम्ही मात्र तयार असायला हवं. ज्यावेळी ते अवतरेल तुम्ही त्याला ओळखाल. तुम्ही त्याचं लक्षण पहिल्या प्रकरणात मिळवाल किंवा शेवटल्या. जेव्हाही ते स्वतःच अवतरेल तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा, कारण तो क्षण तुमच्या जीवनातील सर्वाधिक महत्वाचा उत्कर्षाचा क्षण असेल. हे पुस्तक वाचत असताना हे देखील ध्यानात ठेवा की यात साऱ्या सत्य घटना आहेत, काल्पनिक एकही नाही. कारण याचा मूळ हेतूच हा आहे की वाचकांना एक मोठं सर्व विश्वव्यापी सर्वमान्य सत्य सांगावायचं आहे, ज्याद्वारे ते सर्वजण काय करावं आणि ते कसं करावं हे शिकू शकतील. त्यासाठी प्रारंभ करण्यासाठी त्यांना आवश्यक तो प्रोत्साहनही यात मिळेल. तुम्ही पहिलंच प्रकरण वाचण्यापूर्वी तयारीसाठी एक अंतिम सूचना म्हणून मी एक असं थोडं सुचवतो की त्यात तुम्हाला कार्नेगी रहस्य ओळखण्याची गुरुकिल्ली सापडावी. आणि ते असं
की सगळ्या उपलब्धी, सगळ्या कमवलेल्या संपदा यांचा उगम एका कल्पनेतून होत असतो. जर आता तुम्ही त्या रहस्यासाठी तयार असाल, त्यातलं अर्ध रहस्य तर तुमच्याकडे आहेच, तर उर्वरित अर्धा भाग तुमच्या मनात येताच लगेच ओळखू शकाल. चॅप्टर 1. 1. विचार म्हणजेच वस्तू. थॉमस एडिसनशी भागीदाराचा मार्ग शोधणारा माणूस. खरंच विचार म्हणजेच वस्तू, आणि त्या देखील चांगल्या, शक्तिशाली. पण जेव्हा त्या विशिष्ट हेतू, चिकाटी आणि त्यांना संपत्तीमध्ये वा अन्य भौतिक वस्तूंमध्ये बदलण्याची ज्वलंत इच्छाशक्ती त्यांच्याशी निगडीत असेल तेव्हाच. काही वर्षांपूर्वी एडविन सी बार्नसला असा साक्षात्कार घडला की माणसं खरोखरच विचार करतात आणि श्रीमंत होतात. हे किती खरं आहे, नाही का? पण त्याला हा शोध काही एका बैठकीत लागला नव्हता. तर तो हळूहळू त्या महान एडिसनच्या व्यावसायिक भागीदार होण्याची ज्वलंत इच्छा मनाशी बाळगत असता घडला होता. बार्नसच्या इच्छाशक्तीचा एक मुख्य पैलू म्हणजे ते अगदी निश्चित अशी होते. त्याला एडिसन बरोबर काम करायचं होतं, एडिसनसाठी नव्हे. त्यानं आपल्या त्या इच्छेला मूर्तरूप कसं दिलं त्याची कहाणी नीट लक्षपूर्वक ऐका, आणि मग तुम्हाला श्रीमंतीकडे नेणारी जी तत्व आहेत त्याची नीट जाणीव होईल. ज्यावेळी ही इच्छा वा हा विचार त्याच्या मनात प्रथम उसळला, त्यावेळी तो त्याप्रमाणे कृती करण्याची स्थितीत नव्हता. त्याच्या मार्गात 2 अडथळे होते. त्याची व श्री एडिसन यांची ओळख नव्हती, आणि ऑरेंज, न्यू जर्सीला जाण्यासाठी रेल्वे तिकिटाचे पैसे त्याच्याजवळ नव्हते. कुणीही सामान्य व्यक्तीला एवढे अडथळे तर आपली इच्छाच बाजूला सारण्यास पुरेसे होते. पण त्यांची इच्छा मुळीच सामान्य नव्हती. संशोधक आणि विदूषक. त्यानं स्वतः श्रीमान एडिसन यांच्या प्रयोगशाळेत प्रवेश केला, आणि आपण त्या संशोधकाबरोबर व्यवसाय करण्यासाठी आल्याची घोषणा केली. बार्नस आणि एडिसन यांच्या त्या पहिल्या भेटीसंबंधात बोलताना पुढे बऱ्याच वर्षांनी एडिसन म्हणाले, माझ्यासमोर ते एक सामान्य विदूषकासारखे उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मात्र असा दर्शवित होता की ते ज्या उद्देशाने आले होते ते मिळवण्याचा निश्चय त्यांनी केलेला होता. माणसांशी माझ्या अनेक वर्षांच्या संपर्कामुळे मला हे कळत होतं की ज्यावेळी माणूस आपल्या इच्छापूर्तीसाठी सर्वस्व पणाला लावित असतो, त्यावेळी त्याला ते नक्कीच साध्य होत असतं. त्यांनी मला मागितलेली संधी मी दिली, कारण मला त्यांच्यात आपलं ध्येय पूर्ण करण्याची इच्छाशक्ती दिसून आली. पुढील घटनांनी मी चूक न केल्याचं सिद्ध केलं. एडिसनच्या कार्यालयात प्रवेश मिळवण्यास त्या तरुण माणसाचं बाह्यरूप कारणीभूत नव्हतं, कारण ते तर नक्कीच त्याच्या विरोधात होते. तर त्यानं जो निश्चय केला होता तो महत्वाचा होता. बार्नसला आपल्या पहिल्या भेटीतच एडिसनची भागीदारी मिळाली नव्हती, पण त्यावेळी मात्र अगदी अल्पशा वेतनावर त्याला एडिसनच्या कार्यालयात काम करण्याची संधी मात्र मिळाली. महिने उलटले, पण बार्नसला आपल्या मनात ठामपणे निश्चित केलेल्या उद्देशापर्यंत पोहोचण्याची काहीच लक्षणं दिसली नाहीत. तरी पण बार्नसच्या मनात काहीतरी महत्वपूर्ण असं घडत होतं. तो आपल्या मनातील एडिसनच्या व्यावसायिक भागीदारी होण्याची इच्छा मात्र अधिकाधिक प्रबल करीत होता. मनोवैज्ञानिकांनी म्हटलंच आहे, ज्यावेळी कुणी एका गोष्टीसाठी खरोखरच तयारी करतं त्यावेळी ती प्रत्यक्ष हजर होते. बार्नस तर एडिसनशी व्यावसायिक भागीदारी करण्यास उत्सुक होताच, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्याचा उद्देश पूर्ण होईपर्यंत आपल्या प्रयत्नात ठाम राहण्याचा त्याचा निश्चय पण होता. त्यांना स्वतःला असं कधीच म्हटलं नाही की काय उपयोग, मला वाटतं मी आता एखाद्या विक्रेत्याची नोकरी घ्यावी हे बरं. पण तो असं मात्र म्हणाला की मी इथे एडिसन बरोबर व्यवसाय करण्यासाठी आलो आहे, आणि ते साध्य करण्यासाठी मला माझं उर्वरित आयुष्य घालवावं लागलं तरी चालेल. आणि तसा त्याचा निश्चय होता. एक निश्चित ध्येय समोर ठेवून ते साध्य करण्यासाठी अगदी सर्वस्व पणाला लावणाऱ्या दुर्मिळ लोकांची कथाच किती वेगळी असते. कदाचित त्यावेळी त्या युवा बार्नसला हे ठाऊकही नसेल, पण त्याचा दृढ निश्चय
आपली एकमेव इच्छा फलद्रूप करण्यासाठी हवी असणारी चिकाटी, याच गोष्टी त्याच्या वाटेतील सारे अडथळे नेस्तनाबूत करणार होत्या आणि ते शोधत असलेली संधी त्याला मिळवून देणार होत्या. संधीचं गुप्त रूप. ज्यावेळी जी संधी मिळाली त्यावेळी ती एका निराळ्या रूपात आणि बार्नसला अनपेक्षित असलेलं दिशेने अवतरली. संधीची पण ही एक युक्ती असते. तिला मागील दारानं चुपचाप आत शिरण्याची गुप्त अशी सवय असते आणि पुष्कळदा ती दुर्दैवाच्या गुप्त रूपाने देखील होते आणि किंवा तात्पुरत्या अपयशाच्या रूपाने. कदाचित त्यामुळेच अधिकांश लोकांना संधी ओळखू येत नाही. एडिसन साहेबांनी त्यावेळा एक नवीन कार्यालयीन उपकरण सिद्ध केलं होतं आणि त्यावेळी ते एडिसन डिटेक्टिंग मशीन म्हणून म्हटलं जात होतं. त्याचे विक्रेते त्या मशीन संबंधात विशेष उत्सुक नव्हते. खूप मेहनतीशिवाय ते विकलं जाईल असं त्यांना वाटलंच नव्हतं. बार्नसला इथे आपली संधी दिसून आली. ती संधी अगदी संथ पावलानं आणि विचित्र दिसणाऱ्या यंत्राच्या रूपानं चालत आली आणि त्यात बार्नस आणि संशोधक सोडल्यास कुणालाच काही रस नव्हता. ते नाव एडिसन डिटेक्टिंग मशीन आपण ते नवं एडिसन डिटेक्टिंग मशीन आपण विकू शकू असा बार्नसला विश्वास होता. त्यानं एडिसनला तसं सुचवलं आणि त्याला लगेच तशी संधी पण मिळाली. ते यंत्र विकूनही दाखवलं. खरं म्हणजे त्यानं ती विक्री अशा यशस्वीपणे करून दाखवली की एडिसनने संबंध देशात त्या यंत्राच्या वितरणाचा आणि विक्रीचा करार त्याला दिला. त्या व्यवसायातील भागीदारीमुळे बार्नस धनवान झाला खरा, पण त्यामुळे एक गोष्ट अधिक प्रकर्षानं दाखवून दिली. कुणीही खरोखरच विचार करून श्रीमंत होऊ शकतं हे सिद्ध करून दिलं. बार्नसच्या मूळच्या आकांक्षेच्या त्याच्या दृष्टीनं पैशात मूल्य केलं तर मला तर ते कळतच नाही. कदाचित त्यामुळे त्याला 2 ते 3 लक्ष डॉलर्स मिळालेही असतील, पण ती रक्कम केवढीही का असेना त्याने मिळवलेल्या अमूल्य ठेवाच्या तुलनेत नगण्य होती. ती ठेव म्हणजे काही निश्चित तत्वांच्या साह्यानं सुप्त रूपात मनात येणारा विचार स्पष्ट दिसणाऱ्या फलितात परिवर्तित होऊ शकतो, करता येऊ शकतो असा निश्चित सिद्धांत होय. मी परत एकदा रिपीट करतो. ती ठेव म्हणजे काही निश्चित तत्वांच्या साह्यानं सुप्त रूपात मनात येणारा विचार स्पष्ट दिसणाऱ्या फलितात परिवर्तित करता येऊ शकतो असा निश्चित सिद्धांत होय. बार्नस महान एडिसनशी भागीदारी करण्याचा खरोखर विचार केला होता. त्यानं आपल्या भविष्यासंबंधी निश्चित विचार केला होता. त्याला स्वतःला नक्की काय हवंय हे समजण्याची क्षमता आणि आपला विचार मूर्तरूप घेईपर्यंत न थांबण्याचा दृढ निश्चय याशिवाय प्रारंभी कशाचीही आवश्यकता नसते. सोन्यापासून फक्त 3 फूट दूर. अयशस्वी होण्याचं एक अगदी नेहमी आढळणारं कारण म्हणजे तात्कालिक अपयश मिळताच माघार घेणं हे होय. केव्हा ना केव्हा प्रत्येक जण अशी चूक करतोच. अमेरिकेत गोल्ड रशचा काळ चालू असताना R.U. डर्बी यांचे एक काका गोल्ड फिवरनं पछाडले गेले आणि पश्चिमेकडे खोदकाम करून झटपट श्रीमंत होण्यासाठी लोकांच्या विचारांतून खाणींतून कोरलेल्या सोन्याहूनही अधिक सोनं निर्माण होत असताना याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांनी जुगार खेळत कुदळ फावडं विकत घेऊन धाव घेतली. काही आठवड्यांच्या कष्टानंतर त्यांना त्या चकाकणाऱ्या धातूच्या रूपात यश लाभलं, पण तो घात खणखणीत खाणीतून जमिनीवर आणण्यासाठी त्यांना यंत्रसामग्रीची गरज भासली. त्यांनी गुपचूपपणे ती खाण मातीने झाकली आणि आपल्या घरी विल्यम्सबर्ग, मेरीलँड येथे ते परतले आणि आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना खाण सापडल्याचं सांगितलं. आवश्यक तो पैसा गोळा करून त्यांनी यंत्रसामग्री रवाना केली. डर्बी व त्यांचे काका पुन्हा खाणीवर परतले. धातूनं भरलेली पहिली गाडी वर आली आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाठवली गेली. प्रक्रिया पूर्ण होताच असं समजलं की त्यांना कोलोरॅडो भागातील सर्वात समृद्ध अशी खाण सापडली होती.
काही थोड्याच गाड्या भरून धातू निघताच ते कर्जमुक्त होणार होते. मग तर नुसता समृद्धीचा ओघ सुरू होणार होता. खोदकामाच्या ड्रिल्स जमिनीतून खाली गेल्या व डर्बी व काकाच्या आशा वर आभाळापर्यंत. मग अचानक काहीतरी घडलं. सोन्याच्या धातूचा झराच आटला. अदृश्य झाला होता ते इंद्रधनुष्याच्या शेवटावर होते आणि सोन्याचा तिथे पत्ताच नव्हता. त्यांनी खूप खोदून बघितलं, पुन्हा पुन्हा शोध घेतला, पण सर्व काही फोल ठरलं. शेवटी त्यांनी प्रयत्न सोडून देण्याचं ठरवलं. काहीशे डॉलर्समध्ये त्यांनी ती यंत्र भंगारात विकून टाकली आणि घरी परतीची गाडी भरली. भंगारवाल्यांना एक खाणकाम इंजिनियरला बोलवलं आणि त्याला खाण दाखवून काही गणित मांडलं. त्या इंजिनियरने सांगितलं की आधीचे मालक खाणीतील फॉल्ट लाईन संबंधात अनभिज्ञ होते. त्यांच्या गणिताप्रमाणे डर्बी मंडळींनी ज्या बिंदूवर खोदकाम सोडलं होतं तिथून फक्त 3 फूट अंतरावरच जमिनीचा सोन्याचा साठा होता आणि खरोखर त्याच ठिकाणी सोनं सापडलं. भंगारवाल्यानं त्या धातूपासून लक्षावधी डॉलर्स कमावले, कारण त्याला प्रयत्न सोडून देण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा याची जाण होती. लोक नाही म्हणतात म्हणून मी मात्र कधीच थांबणार नाही. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी डर्बींनी आपली हानी कित्येक पटींनी भरून काढली, कारण त्यांना आता इच्छाशक्तीचं रूपांतर सोन्यात होऊ शकण्याचा शोध लागला होता. सोन्याच्या साठ्यापासून फक्त 3 फुटावर थांबल्यानं त्यांनी ती समृद्धी घालवून बसल्याची आठवण ठेवून आता मात्र डर्बींनी आपल्या आवडीच्या कामातील अनुभवाचा लाभ घेतला. ते स्वतः म्हणाले, मी तेव्हा सोन्यापासून 3 फूट अंतरावर थांबलो खरं, पण आता मी ज्यावेळी लोकांना माझ्याकडून विमा घ्यायला सांगतो त्यावेळी ते लोक नाही म्हणतात, म्हणून मी कधीच थांबत नसतो. डर्बी त्या अगदी थोड्या लोकांपैकी एक आहे जे वर्षाला काही दशलक्ष डॉलर्सचा आयुर्विमा विकत असतात. त्यांचा आपल्या चिकटपणा आणि आधीच्या सोन्याच्या खाणीच्या धंद्यातील सोडवृत्तीपासून घेतलेला धडा होता. माणसाच्या जीवनात यश मिळण्यापूर्वी असे तात्पुरते हारण्याचे प्रसंग येत राहतात आणि कदाचित अपयश देखील येतं. ज्यावेळी माणसाला अपयश येतं त्यावेळी प्रयत्न सोडून देणं हा अधिकांश लोकांना सर्वात सोपा आणि तर्कशुद्ध मार्ग दिसतो आणि लोक तसं करतातही. या देशातील सर्वात यशस्वी ठरलेले 500हून अधिक जणांनी या लेखकाला असं सांगितलं की त्यांना अपयशाने गाठल्यानंतर एक पाऊल पुढेच यश उभं ठाकलं होतं. अपयश हा एक व्याजस्तुती आणि धूर्तपणा काव्यबजापणात असलेला चकवा आहे. यश अगदी समोरच्या टप्प्यावर असताना कुणालाही चकविण्यात त्याला आसुरी आनंद वाटतो. चिकटी संबंधात एक 50 सेंटचा धडा. थोड्याच दिवसांनी डर्बींनी युनिव्हर्सिटी ऑफ हार्ड नॉक्स मधून आपली पदवी मिळवली आणि आपल्या सोन्याच्या खाणीतील अनुभवाचा लाभ घेण्याचं ठरवलं. आता त्यांना अशी संधी मिळाली की त्यामुळे त्यांना लोक नाही म्हटले तर त्याचा अर्थ खरोखर नाही असाच असणं आवश्यक नसतं हे चांगलं समजलं. एका दुपारी ते आपल्या काकांना एका जुन्या पद्धतीच्या गिरणीत गहू दळण्यासाठी मदत करीत होते. त्यांच्या काकांचा एक मोठा मळा होता आणि त्या ठिकाणी सहभागी असलेले बरेच अश्वेत शेतकरी राहत असत. दार हळूच उघडलं आणि त्यात एक अश्वेत भाडेकरू शेतकऱ्याची लहान मुलगी उभी होती. काकांनी वर बघितलं आणि त्या लहानग्या पोरीकडे पाहताच ओरडले, काय हवंय तुला? ती पोर चाचरत म्हणाली, माझ्या आईनं 50 सेंट्स पाठवायला सांगितले. मी पाठवून देईन. काका ओरडले, तू आधी घरी जा. होय साहेब, ती पोर म्हणाली, पण जागची हल्ली मात्र नाही. काकांनी काम पुढे सुरू केलं आणि त्यात एवढे गुंतले की ती पोर अजून न गेल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. ज्यावेळी त्यांनी वर बघितलं आणि ती पोर त्यांना तिथेच दिसली त्यावेळी तर ते खेकसलेच. मी तुला घरी जायला सांगितलं ना, आता आधी जा.
नाहीतर माझ्याशी गाठ आहे. ती पोर म्हणाली, होय साहेब. तरी ती हल्ली मात्र नाही. गिरणीत टाकायला उचललेली धान्याची पिशवी काकांनी खाली ठेवली, जवळच असलेल्या पिंपाची फळी उचलली आणि त्या पोरीकडे जात असा चेहरा केला की आता काहीतरी अनर्थ होणार. डर्बीने आपला श्वास रोखला. त्याला वाटलं आता नक्की काहीतरी अपघात होणार. आपले काका शीघ्रकोपी असल्याचं त्याला ठाऊक होतं. ज्यावेळी ती पोर उभी असलेल्या जागी काका पोचले, तिने पटकन एक पाऊल पुढे टाकलं आणि आपल्या किंड्र्या आवाजात ती किंचाळलीच, माझ्या मम्मीला ते 50 सेंट्स हवेत. काका थबकले. पोरीकडे एक क्षणभर बघितलं, हळूच हातातील फळी खाली ठेवली, आपल्या खिशात हात घातला, $अर्धा बाहेर काढून पोरीच्या हातावर ठेवला. पोरीने पैसे घेतले की मागे हळूहळू सरली, पण तिनं आत्ताच विजय मिळवलेल्या त्या माणसावरून आपली दृष्टी मात्र हलवली नाही. ती निघून गेल्यानंतर काका एका खोक्यावर बसले आणि 10 मिनिटं खिडकीतून बाहेर बघतच राहिले. नुकताच बसलेल्या त्या पराभवाबद्दल ते विचार करीत होते. मिस्टर डर्बीही आपल्या परीनं विचार करीत होते. आपल्या जीवनात प्रथमच ते एका अश्वेत पोरीला एका गोऱ्या मोठ्या व्यक्तीवर अधिकार गाजवताना बघत होते. तिनं हे कसं केलं? आपल्या काकांना आपला 11 ताळेपणा सोडून एक गरीब शेळीसारखं होण्यासारखं घडलं तरी काय? प्राप्त परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी त्या पोरीजवळ अशी कोणती शक्ती होती? हे आणि असेच आणखीही प्रश्न डर्बींच्या मनात उठले, पण त्यांची उत्तर मात्र त्यांना अनेक वर्षानंतर तो प्रसंग मला सांगेपर्यंत मिळाली नाहीत. विचित्र योगायोग असा की लेखकाला तो असाधारण अनुभव त्या जुन्या गिरणीत त्याच ठिकाणी सांगितला गेला जिथे त्या काकांनी चपराक खाल्ली होती. एका पोरीची विलक्षण शक्ती. आम्ही त्या जुन्या धुळकट गिरणीत उभे असताना मिस्टर डर्बींनी ती असाधारण विजयाची कथा पुन्हा सांगितली आणि मग विचारलं, तुम्हाला काय वाटतं? त्या पोरीजवळ अशी कोणती विलक्षण शक्ती होती जिच्यामुळं तिनं माझ्या काकांना सपशेल हरवलं? या प्रश्नाचं उत्तर या पुस्तकात वर्णन केलेल्या तत्वामध्ये सापडेल. ते उत्तर संपूर्ण असेल. त्यात लहानग्या पोरीनं अनावधानानं ज्या शक्तीचा वापर केला ती समजून घेऊन तिचा योग्य तो उपयोग कसा करावयाचा त्यासंबंधी अगदी विस्तृत सूचना सापडतील. तुम्ही तुमचे मन अगदी सचेत ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या पोरीच्या मदतीला जी विलक्षण शक्ती धावून आली ती नक्की दिसून येईल. पुढील प्रकरणात तुम्हाला या शक्तीचं ओझरतं दर्शन होईल. या पुस्तकात कुठेतरी तुम्हाला एक अशी कल्पना सापडेल ज्या योगे तुमची आकलन शक्ती गतिमान होईल आणि मग ही अनिवार्य अशी शक्ती तुमच्या लाभासाठी तुमच्या आज्ञेत वावरेल. पहिल्याच प्रकरणात बहुधा या शक्तीचं अस्तित्व जाणवेल किंवा त्यानंतरच्या प्रकरणांमध्ये ती तुमच्या एकदम मनात उभी ठाकेल. कदाचित ती एक कल्पनेच्या रूपात असेल किंवा ती एखादी योजना वा एखादा उद्देश म्हणूनही समोर येईल. मी पुन्हा ती कदाचित तुम्हाला तुमच्या पूर्वानुभवांकडे वा जुन्या केलेल्या चुकांमध्ये घेऊन जाईल आणि तुम्हाला मिळालेल्या अपयशावरून तुम्हाला धडे घ्यायला लावेल. मी जेव्हा मिस्टर डर्बींना त्या लहानग्या पोरीनं अनावधानानं वापरलेल्या शक्तीबद्दल सांगितलं त्यावेळी त्यांच्या मनात गेली 30 वर्षांचा त्यांचा आयुर्विमा विक्रेता म्हणून घेतलेला अनुभव पुन्हा उजळला आणि त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं की त्या क्षेत्रातील त्यांचं यश अधिकांश त्या लहानगीनं दिलेल्या त्या धड्यामुळेच संभवलं आहे. मिस्टर डर्बी म्हणाले, ज्यावेळी कुणा गिरायकानं विमान घेतला मला विरोप दिला त्यावेळी त्या प्रत्येक वेळी मला त्या जुन्या गिरणीत उभ्या असलेल्या ती पोर डोळ्यासमोर आली. तिचे निडर डोळे असे दिसले आणि मग मी स्वतःलाच बजावलं, मला ही विक्री करावीच लागेल. मी केलेल्या विक्रीतील अधिकांश भाग ज्या लोकांनी मला प्रथम नकार दिला होता त्यांचाच आहे. त्यांनी केवळ त्यावेळी सोन्याच्या साठ्यापासून फक्त 3 फूट दूर थांबवल्याची चूक केल्याचंही आठवलं. परंतु ते म्हणाले, तो अनुभव म्हणजे अदृश्य रूपात मिळालेला एक आशीर्वाद ठरला.
त्यांनाच मला रेटानं पुढे जाताच राहायला शिकवलं. मग ते कितीही खडतर का असेना, मी यशस्वी होण्यापूर्वी मला आवश्यक असलेला तो एक पाठ होता. मिस्टर डर्बी आणि त्यांचे काका, ती लहान अश्वेत पोर, ती सोन्याची खाण यांची ही कहाणी आयुर्विम्याचा व्यवसाय करणाऱ्या शेकडो जणांच्या वाचनात येईल. आणि सर्वांनाच हा लेखक असे सुचवू इच्छितो की मिस्टर डर्बी आपल्या लक्षावधी डॉलर्सचा विमा विकण्याच्या क्षमतेत श्रेय त्या दोन अनुभवांना देत असतात. मिस्टर डर्बींचे हे अनुभव तसे साधे व सामान्य आहेत, पण तरी त्यातच त्यांच्या जीवनातील यशाचं रहस्य दडलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना त्यांचं महत्त्व त्यांच्या स्वतःच्या जीवना इतकंच महत्त्वाचं आहे. त्यांना त्या दोन नाटकीय अनुभवांचा पुरेपूर लाभ घेता आला कारण त्यांनी त्याचं विश्लेषण केलं आणि त्यापासून मिळणारा धडा शोधून काढला. पण ज्या व्यक्तीला ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या अपयशाचं अध्ययन करण्यासाठी वेळ वा इच्छाही नाही, त्याचं काय? त्या ज्ञानप्राप्तीनं त्याची यशाकडे वाट सुकर होईल, पण त्याने आपले अपयश संधीच्या पायरीत परावर्तित करण्याची कला शिकायची तर कशी आणि कुठे? या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी या पुस्तकांचं लेखन झालं आहे. तुम्हाला फक्त एक समर्पक कल्पनेची गरज आहे. या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी किमान 13 तत्व समजावून सांगावी लागतील. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला आपल्या जीवनात विलक्षण वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कदाचित स्वतःच्या मनातच सापडतील. आणि तुम्ही ते वाचत असताना एखादी कल्पना, योजना व हेतू अचानक तुमच्या मनात उद्भवेल. यश प्राप्तीसाठी तुम्हाला फक्त एक समर्पक कल्पनेची गरज असते. या पुस्तकात वर्णन केलेल्या तत्वांमध्ये उपयोगी कल्पनांची निर्मिती करण्याचे मार्ग तुम्हाला सापडतील. आपण त्या तत्वांची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी आम्हाला असा विश्वास वाटतो की तुम्ही खालील सूचना स्वीकारण्यास योग्य आहात. ज्यावेळी संपत्ती येण्यास प्रारंभ होते तेव्हा ती एवढ्या शीघ्र गतीने येते की एवढी वर्ष ती कुठे लपून बसली होती याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. तसं हे म्हणणं विलक्षण आहे आणि विशेष करून आपण जेव्हा त्या लोकप्रिय मान्यतेचा विचार करतो की जे अफाट कष्ट अधिक काळापर्यंत करतात त्यांच्याकडे संपत्ती आकर्षित होते, त्यावेळी तर हे म्हणणं अधिकच आश्चर्यजनक वाटतं. तुम्ही जेव्हा विचार करण्यास प्रारंभ करता आणि श्रीमंत होऊ लागता त्यावेळेला तुमच्या ध्यानात येईल की निश्चित उद्देश, विशिष्ट मानसिकता असली की अगदी थोड्या कष्टानं वा विनाकष्टानं तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुम्हाला आणि प्रत्येक व्यक्तीलाच ती संपत्ती देणारी मानसिकता कशी मिळवावी हे मात्र माहीत असायला हवं. मी संशोधनातच तब्बल 10 वर्ष घालवली आहेत, कारण मला देखील श्रीमंत लोक तसे कसे होतात हे समजून घ्यावयाचं होतं. या तत्वज्ञानाची तत्व तुम्ही आत्मसात केली आणि त्यांचा वापरही सुरू केलात की तुम्ही बघाच की तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधार होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही ज्यालाही स्पर्श कराल ती प्रत्येक गोष्ट तुमच्या लाभास्तव संपत्तीत परिवर्तित होऊ लागेल. अशक्य? अजिबात नाही. मानव जातीचाच मुख्य दोष हाच असतो की सामान्य माणूस अशक्य या शब्दाशी अतिपरिचित असतो. ज्या गोष्टी कामास येऊ शकत नाही त्या सर्व त्याला ठाऊक असतात. ज्या गोष्टी करू शकत नाही त्या सर्व त्याला ज्ञात असतात. अन्य लोकांना यशस्वी करणारे जे नियम असतात ते ज्यांना शोधायचे असतात आणि त्यासाठी जे आपलं सर्वस्व पणाला लावू इच्छितात त्यांच्यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. ज्यांना यशाची जाणीव असते त्यांच्याकडे यश आपसूक येत असतं. जे अपयशाची जाणीव बाळगून असतात त्यांच्या मागे अपयश हात धुवून लागतं. या पुस्तकाचा उद्देश, हे वाक्य परत एकदा व्यवस्थित समजून घ्या. ज्यांना यशाची जाणीव असते त्यांच्याकडे यश आपसूक येत असतं. जे अपयशाची जाणीव बाळगून असतात त्यांच्या मागे अपयश हात धुवून लागतं. या पुस्तकाचा उद्देश ज्यांना अपयशाच्या जाणीवेकडून यशाच्या जाणीवेकडे आपली मनस्थिती बदलवायची कला शिकायची असते त्यांना त्या सर्वांना मदत करावयाची
हाच आहे. प्रत्येक जण आणि प्रत्येक वस्तूला त्याबद्दल असलेला पूर्वग्रह आणि समज असेल त्याप्रमाणे त्यांचे मूल्यमापन करणे हा खूप जणांच्या मनाचा कमकुवतपणा असतो. काही जण असा समज करून घेतील की ते विचार करू शकत नाही व श्रीमंतही होऊ शकत नाही, कारण त्यांचे विचार, त्यांच्या सवयी गरिबी, उणिवा, दुःख, अपयश आणि पराजय यातच जन्मलेले व जोपासलेले असतात. या अशा दुर्दैवी लोकांवरून मला एक प्रमुख चिनी माणसाची आठवण होते. तो अमेरिकन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत आला होता. शिकागो विद्यापीठात तो शिकत होता. त्यावेळी एकदा राष्ट्राध्यक्ष हार्पर त्याला विद्यापीठाची परिसरात भेटले आणि थोडा वेळ त्यांच्याशी बोलायला थांबले. त्यावेळी त्यांनी अमेरिकन लोकांची सर्वात लक्षणीय अशा गोष्टीबद्दल त्याला विचारलं. तो चिनी विद्यार्थी लगेच म्हणाला, त्यात काय, तुम्हा लोकांच्या डोळ्यांची थोडी तिरपी ठेवण असते, तुमच्या डोळ्यांची ठेवण तशीच तिरपी आहे. मग आपण चिनी लोकांबद्दल काय म्हणू? आपल्याला एक गोष्ट समजत नाही असं आपण स्वीकारतच नाही. आपण मूर्खपणे असा विश्वास करीत असतो की आपल्या स्वतःच्या मर्यादा म्हणजेच सर्व गोष्टींचं मोजमाप असतं. नक्कीच समोरच्या माणसाच्या डोळ्यांची ठेवण तिरपी आहे, कारण ते डोळे आपल्यासारखे नसतात. अशक्य अशी फोर्ड V8 मोटार. ज्या वेळेला हेनरी फोर्ड आपली V8 मोटार तयार करण्याचं ठरवलं त्यावेळी त्यात इंजिनात सर्व 8 सिलेंडर्स एकाच ब्लॉकमध्ये घडवायचं ठरलं. आपल्या इंजिनियर्सना त्याप्रमाणे इंजिन बनविण्यास सांगितलं. त्यानं डिझाईन कागदावर आखलं खरं, पण सर्व इंजिनियर्सनी एकमुखानं सांगितलं की एका साच्यात अख्ख्या 8 सिलेंडर्सचा ब्लॉक घडवणं केवळ अशक्य आहे. फोर्डनं आज्ञा दिली, तरी पण कसंही करून ते घडवाच. ते पुन्हा करू लागले. ते पुन्हा म्हणाले ते अशक्य आहे. काम सुरू करा, फोर्डने आज्ञा दिली, आणि ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका. कितीही वेळ लागला तरी चालेल. इंजिनियर्सनी काम पुढे सुरू ठेवलं. जर फोर्ड कंपनीच्या नोकरीत राहायचं असेल तर त्यांना दुसरा पर्यायच नव्हता. 6 महिने उलटले तरीही काही झालं नाही. पुन्हा 6 महिने झाले तरीही काहीच प्रगती नाही. आज्ञापालन करताना इंजिनियर्सनी सर्व प्रकारचे पर्याय करून बघितले, पण तरीही एरे माझ्या मागल्या. एकच शब्द त्यांना दिसत होता, अशक्य. वर्षाअखेरी फोर्ड साहेबांना इंजिनियर्सचं काम बघितलं आणि त्यांना हेच उत्तर मिळालं की त्यांची आज्ञा प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीच मार्ग सापडत नव्हता. तरी पण चालू द्या, फोर्ड साहेब म्हणाले, मला तेच हवंय आणि मी ते मिळवणारच. त्यांनी कार्य पुढे चालवलं आणि मग जादूची कांडी फिरल्यागत शेवटी ते रहस्य उघडलं. फोर्ड साहेबांच्या रूढ निश्चयाचा पुन्हा एकदा विषय झाला. या कथेला अगदी साऱ्या बारकाव्यांसह सांगणं कठीण आहे, पण त्याचा सारांश मात्र 100% खरा आहे. त्यावरून आपण अनुमान काढू की जर तुम्हालाही विचारां करून श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हालाही हे गुपित समजून फोर्ड साहेबासारखं लक्षावधी डॉलर्स मिळवायचेत ना, त्यासाठी फक्त दूरचा विचार नको. हेनरी फोर्ड यशस्वी झाले कारण त्यांनी यशस्वीतेची तत्व समजून घेतली आणि त्यांचा योग्य तो वापर करू लागले. त्यापैकी एक म्हणजे इच्छा. आपल्याला नेमकं काय हवंय ते समजून घेणं. त्यांच्या या विलक्षण यशाचं रहस्य ज्या ओळींमध्ये दडलं होतं, ही फोर्ड कथा वाचत असताना लक्षात ठेवा आणि शोधून काढा. जर तुम्ही हे करू शकला तर तुम्ही हेनरी फोर्डना श्रीमंत करणाऱ्या विशिष्ट तत्वांवर नेमकं बोट ठेवू शकाल, तर तुम्ही आपल्यासाठी निवडलेल्या क्षेत्रात नक्कीच तत्सम यश मिळवू शकाल. तुमच्या नियतीचे मालक तुम्हीच का? ज्या वेळेला हेनलेनने या अमर ओळी लिहिल्या की मी माझ्या नियतीचा मालक आहे, मी माझ्या आत्म्याचा कर्णधार आहे, त्याला हेच सांगायचं असेल
की आपणही आपल्या नियतीचे मालक आहोत. आपणच आपल्या आत्म्याचे कर्णधार आहोत, कारण आपल्या विचारांचे नियंत्रण करण्याची आपल्याकडेच शक्ती आहे. त्यानं आपल्याला हे सांगायला हवं होतं की आपण मनात साठवून ठेवलेल्या प्रबल विचारांनी आपले मेंदू प्रभावित झाले आहेत, चुंबकित झाले आहेत. माणसाला अज्ञात असलेल्या मार्गानं हे चुंबक आपल्याकडे आपल्या त्या प्रबल विचारांशी सुसंगत असलेल्या शक्ती, लोक, जीवनातील वातावरण यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. त्यानं आपल्याला हे सांगायला हवं होतं की आपण आपल्याशी गडगंज संपत्ती जमवण्यापूर्वी आपण त्या श्रीमंतांसाठी आवश्यक असलेल्या तीव्र इच्छेनं आपल्या मनाला चुंबकित करणं आवश्यक आहे. आणि ती संपत्ती मिळवण्याची प्रबल इच्छा आपल्याला त्यासाठी आवश्यक ती निश्चित योजना तयार करीत नाही तोपर्यंत आपण संपत्तीसाठी जागरूक असायलाच हवं. हे वाक्य परत एकदा समजून घ्या. श्रीमंतीसाठी आवश्यक असलेल्या तीव्र इच्छेनं आपल्या मनाला चुंबकित करणं आवश्यक आहे आणि ती संपत्ती मिळण्याची प्रबल इच्छा आपल्याला त्यासाठी आवश्यक अशी योजना निश्चित तयार करीत नाही तोपर्यंत आपण संपत्तीसाठी जागरूक असायलाच हवं. पण हेनले हा तत्वज्ञ नसून एक कवी असल्यानं त्यानं काव्य रूपानं ते महान सत्य सांगून टाकलं. ज्यांनी ते विचार आत्मसात केले त्यांना त्या पंक्तींचा दार्शनिक अर्थ हवा तसा स्वीकारण्याची मुभा दिली. हळूहळू ते सत्य आपसूक उलगडत गेलं आणि आता मात्र या पुस्तकात वर्णन केलेली तत्व आणि आर्थिक नियतीवरील नियंत्रणाचं गुपित उघड करतील हे नक्की. तुमची भाग्य बदलू शकणारी तत्व सूत्र. या सूत्रांपैकी आपण आता पहिल्याची चर्चा करू शकतो. आधी आपलं मन खुलं ठेवण्याचं निश्चित करा आणि तुम्ही वाचत असताना लक्षात ठेवा की ही तत्व म्हणजे कुणा एका व्यक्तीने शोधून काढलेली नाहीत. अनेक जणांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही आपल्या दीर्घकालीन लाभास्तव त्यांचा वापर करू शकता. असं करणं तुम्हाला कठीण नाही, सोपं आहे. काही वर्षांपूर्वी मी सालेम, वेस्ट व्हर्जिनिया येथील सालेम महाविद्यालयात सत्र उद्घाटनाचं व्याख्यान दिलं होतं. त्यानंतरच्या प्रकरणात चर्चिलेलं सूत्र मी एवढ्या ठामपणे सांगितलं की पदवीच्या परीक्षेच्या वर्गातील एका विद्यार्थ्यानं ते अगदी आत्मसात करून त्यांना आपल्या स्वतःच्या तत्वज्ञानाचा एक भाग बनवून टाकला. तो तरुण पुढे अमेरिकन काँग्रेसचा सदस्य झाला आणि फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्या कारकिर्दीत एक महत्वाचा घटक झाला. त्यानं मला एक पत्र लिहिलं आणि त्यानं पुढील प्रकरणात स्पष्ट केलेल्या सूत्राबद्दल आपलं मन इतका प्रकटपणे मांडलं की मी ते पत्रच पुढील प्रकरणाची प्रस्तावना म्हणून देण्याचा निर्णय घेतला. पुढे येणाऱ्या प्रकरणांचं ओझरतं दर्शन तुम्हाला यात घडेल. ओके, पत्र असं आहे. प्रिय नेपोलियन, काँग्रेसचा एक सदस्य म्हणून मला पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या समस्यांमध्ये डोकावून बघायला मिळालं आणि म्हणूनच मी आपल्याला अशी एक सूचना करू इच्छितो जी त्या योग्य असणाऱ्या हजारो लोकांच्या कामास येऊ शकते. 1922 मध्ये मी पदवी व परीक्षा वर्गाच्या विद्यार्थी होतो. त्यावेळी आपण सालेम महाविद्यालयात वर्षारंभाचं व्याख्यान दिलं होतं. ज्या व्याख्यानात आपण माझ्या मनात एक अशी कल्पना रुजवली जिच्यामुळे आज मला आमच्या प्रांतातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि पुष्कळ मोठ्या प्रमाणात मला पुढील जीवनात जे काही यश मिळालं त्यासाठीही ती कारणीभूत ठरेल. मला आठवतंय जणू ती अगदी कालचीच घटना असावी की त्यावेळी तुम्ही हेनरी फोर्ड यांनी अगदी थोडं शिक्षण आणि खिशात एकही डॉलर नसताना, कुणीही प्रभावी मित्र नसताना ज्या पद्धतीने प्रचंड यश मिळवलं त्याचं इतकं प्रभावी वर्णन केलं की त्यावेळी मी निश्चित केलं की अगदी तुमच्या व्याख्यानही पूर्ण होण्यापूर्वीच की मला कितीही अडचणी आल्या तरी त्या मी पार करून समाजात माझं असं स्थान मिळवणार. वर्षापूर्वी या वर्षी आणि येत्या काही वर्षात हजारो तरुण आपलं शिक्षण पूर्ण करतील. त्यातील प्रत्येक जण मला
तुमच्याकडून मिळवली तशी प्रत्यक्षात उतरणाऱ्या सूचनेच्या प्रतीक्षेत असते. जीवनाचा प्रारंभ करण्यासाठी कुणाकडे बघावं, काय करावं हे त्यांना जाणून घ्यायचं असेल, तुम्ही त्यांना ते सांगू शकाल, कारण तुम्ही अनेक जणांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. अमेरिकेत आज असे हजारो लोक आहेत ज्यांना आपल्या कल्पना संपत्तीमध्ये परावर्तित कशा कराव्या, ज्यांना अगदी शून्यातून प्रारंभ करावायचा आहे, आर्थिक बळ नाही आणि झालेली हानी भरून काढावयाची आहे, पण कसं करावं हे जाणून घ्यायचं आहे. जर त्यांना कुणी मदत करू शकत असेल तर ते तुम्ही आहात. जर तुम्ही आपले पुस्तक प्रकाशित करणार असाल तर मला त्याची पहिली प्रत स्वाक्षरीसह घ्यायला नक्कीच आवडेल. माझा सदिच्छांसह मनपूर्वक तुमचा जेनिंग्स रँडॉल्फ. मी ते व्याख्यान दिल्यानंतर तब्बल 35 वर्षांनी 1957 मध्ये मला पुन्हा सालेम कॉलेजात जाण्याची सुसंधी लाभली. मी तिथे पुन्हा व्याख्यान दिलं. त्यावेळी मला सालेम महाविद्यालयानं PhD ची सन्माननीय पदवी बहाल केली. 1922 पासून आज तागायत मी जेनिंग्स रँडॉल्फ यांना देशातील अग्रगणी वायुसेवेचे प्रमुख, अत्यंत प्रभावी वक्ते आणि वेस्ट व्हर्जिनियातून सिनेटर म्हणून प्रगती करीत असलेले बघत आलो आहे. मानवाचं मन जी काही कल्पना करू शकतं आणि त्यावर विश्वास ठेवू शकतं ते तो साध्य करू शकतो. थँक्यू.